So today's topic is list rendering. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही ॲरे सोबत काम करतात तेव्हा तुम्हाला ही गोष्ट बघायला मिळेल. आता कंपोनंट्स मध्ये मी एक कंपोनंट बनवतो, लिस्ट रेंडरिंग डॉट TSX. ठीक आहे. आणि RAFC. ठीक आहे, अशी स्निपेट भेटतात. हे आले की फक्त डायरेक्ट तुमचा कोड जातो. ठीक आहे. आणि आय गेस RCE स्टँड्स फॉर युअर क्लास कंपोनंट. क्लास कंपोनंट मध्ये पण तुम्हाला कन्स्ट्रक्टर जर पाहिजे असेल तर यू कॅन गो विथ rconst लाईक दिस. तर असे स्निपेट्स आहे, ठीक आहे त्यात. तर हे आपण करतोय विथ फंक्शनल कंपोनंट, ते पण arrow वाला. सो RAFC. ठीक आहे. सो दिस इज युअर बेसिक बॉयलर प्लेट कोड. ठीक आहे. इथे काय करायचं आपल्याला, इथे आपल्याकडे असेल एक ॲरे. सपोज नेमचा ॲरे. तर नेमचा ॲरे कसा असतो, लेट अस से कॉन्स्ट नेम्स इक्वल टू ॲरे मध्ये नेम्स असतील. ठीक आहे. आय टेक सम नेम्स. अश्विनी, अश्विनी, हर्षा. ठीक आहे. रेश्मा. ठीक आहे, बाकीच्यांचे नाव सध्या नाही घेत. तर हे नाव आहे. ठीक आहे. आता मला हे नावं सगळे रेंडर करायचे आहेत माझ्या आउटपुट वरती. सो व्हॉट आय हॅव टू डू इज, मी एक एक करून त्याला ऍक्सेस करतो. कसं करणार ऍक्सेस, तर H1 टॅग मध्ये H1 टॅग 5 वेळा घ्यायचे मला. सो किती किती आहे? 1 2 3 4 आहे ना. 4 वेळा घेतो. अँड हिअर नेम्स ऑफ 0 असं काही येते का इथे. कॅन वी डू दिस. नाही. ठीक आहे, cool. एमेट. ठीक आहे. नेम्स ऑफ म्हणजे इंडेक्स 0. ठीक आहे. आता हेच करायचंय मला विथ ऑल द फॉलोइंग. ते ओ ओ ओ सॉरी. ते 1 2 and 3. ठीक आहे. तर मी काय केलं, एक ॲरे घेतला. रिटर्न करताना एका डिव्ह मध्ये फक्त ते चारही नावं H1 टॅग मध्ये टाकले आहेत. ठीक आहे. लेट अस यूज दिस लिस्ट रेंडरिंग इन app.tsx. सो कुठे करणार, याला आपण कमेंट आउट करू आणि इथे त्याला ऍक्सेस करायचा प्रयत्न करू. लिस्ट रेंडरिंगला इम्पोर्ट इम्पोर्ट पण ऑटोमॅटिक होईल आता. ठीक आहे. आणि काही प्रॉप्स वगैरे पास करायची गरज नाही. नाव लेट अस गो बॅक टू अवर ब्राउझर. सी अश्विनी, हर्षा, रेश्मा आणि श्रुतिका, चारही नाव प्रिंट झाले. ठीक आहे. पण हे झालं हार्ड कोड नावं. इथे प्रॉब्लेम काय होईल, एक मिनिट मी H1 ला H2 मध्ये थोडस, ते खूप मोठं झालं खरं तर. अरेंज करत नाही सोडा. ठीक आहे. प्रॉब्लेम काय आहे, आता सध्याच्या घडीला मला माहिती आहे की त्या ॲरे मध्ये 4 एलिमेंट्स आहेत. सो स्टार्टिंग फ्रॉम 0, इंडेक्स जर मी गेलो तर 0 1 2 अँड 3 असे इंडेक्सेस आहेत त्या ॲरे मध्ये. तर आय कॅन डायरेक्टली यूज इट विथ द ॲरे ब्रॅकेट वाला सिंटॅक्स. ठीक आहे. ॲरे ब्रॅकेट मध्ये इंडेक्स नंबर. व्हॉट इफ ॲरे चेंज होत गेला, म्हणजे डायनामिक ॲरे. हा जो ॲरे आहे तो स्टॅटिक ॲरे आहे. दिस ॲरे इज स्टॅटिक ॲरे. म्हणजे याची साईज किंवा यात नंबर ऑफ एलिमेंट चेंज होणार नाहीयेत. ठीक आहे. आणि आपण आता रिॲक्ट विथ टाईपस्क्रिप्ट करतोय, तर आपण याला टाईप देऊ. ठीक आहे. स्ट्रिंग ॲरे. आणि हे पण काय असेल, सवय ठेवा. ठीक आहे. FC. जेवढी सवय असेल तेवढं चांगलं. आणि एक एक्सटेन्शन अजून आहे, बट ठीक आहे, नंतर सांगतो. प्रिटियर नावाचं एक्सटेन्शन आहे, प्रिटियर. ठीक आहे. आता मला काय करायचंय, ॲरे डायनॅमिक ठेवायचा आहे.
म्हणजे आय डोंट नो की ऍरे मध्ये किती एलिमेंट्स आहेत. फक्त मला काय माहिती आहे की ऍरे मध्ये नेम्स येणार आहेत, युजरचे नेम्स. तर आपण ऑलरेडी ही म्हणजे रिॲक्टची बॅच सुरू करायच्या आधी जावास्क्रिप्टचे रिव्हिजन केलं होतं. जावास्क्रिप्टच्या रिव्हिजन मध्ये आपण मॅप फंक्शन शिकलो होतो, राईट? तर इथे पण आपण तेच करणार आहोत. कसं करायचं? आता HTML मध्ये जावास्क्रिप्टचा कोड ऍड करताना कधी पण कर्ली ब्रॅकेट मध्ये ऍड करायचा कोड जावास्क्रिप्टचा. तर नेम्स ॲरे आहे माझ्याकडे. डॉट मॅप फंक्शन मी यूज करतो. मॅप फंक्शन मध्ये मला काय पास करायचं आहे? एक फंक्शन पास करायचं आहे, जो की काय असणार आहे? ट्रान्सफॉर्मेशन फंक्शन असणार आहे. आठवते? ठीक आहे. म्हणजे इथे हा मी एरो फंक्शन बनवतोय. एरो फंक्शनच्या पॅरामीटर मध्ये मला मिळेल एक एक नाव इच टाइम. ठीक आहे. आणि मला रिटर्न काय करायचंय? तर H2 टॅग H2 घेतो माझा. ठीक आहे. H2 टॅग मध्ये तुमचा नेम. अगेन बघा, हा HTML आहे डिव्ह. त्याच्या आत मला जर जावास्क्रिप्टचा कोड लिहायचा आहे तर मी काय करतोय? कर्ली ब्रॅकेट मध्ये ते लिहितो. तेच मला अगेन इथे पण HTML चा कोड आहे. आता या HTML च्या कोड मध्ये मला जर जावास्क्रिप्ट लिहायचं असेल तर परत काय करावं लागेल? मला कर्ली ब्रॅकेट घ्यावं लागतील आणि ते मी नेम लिहितो. ठीक आहे. अज्युम करा. अच्छा, विदाउट दिस लेटेस्ट मी हे मॅप फंक्शन यूज नाही केलं. ठीक आहे. जस्ट अज्युम की मी मॅथ फंक्शन यूज नाही केलं, मी सिंपल फॉर लूप यूज करतोय. तर फॉर मी काय करणार? लेट आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन AR, नॉट AR, नेम्स डॉट लेंथ आणि आय प्लस प्लस. ठीक आहे. जस्ट इमॅजिन की असं काहीतरी होतंय आणि मी काय करतो रिटर्न? तर एक हा H1 किंवा H2 टॅग आणि मध्ये त्याच्या नेम्स ऑफ आय करतो. आय काय असणार आहे? I0 1 2 3. ठीक आहे. पण हे आपण इथे नाही करू शकत डायरेक्टली. सो दॅट व्हॉट वी हॅव टू डू इज नेम्स अगेन डॉट मॅप. मॅप काय करतं? प्रत्येक एलिमेंटला व्हिजिट करतं ऍटलिस्ट वन्स. तर ते एक एलिमेंट कुठे येईल? तर इथे येईल. आता आपल्याला त्याच्यावरती काय परफॉर्म करायचंय? तर त्याला रिटर्न करायचंय लेट अस से H2 अगेन नेम each एलिमेंट ऍटलिस्ट वन्स. तर बघा, मी रिफ्रेश करून बघतो तरी पण सेम आउटपुट आहे. आता जर मी ऍरे मध्ये एखादा एलिमेंट ऍड किंवा रिमूव्ह जरी केला तरी पण मला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. कूल. आणि रिमूव्ह केला तरी पण रिमूव्ह होईल. ठीक आहे. आता नंबर ऑफ एलिमेंट ऍरे मध्ये किती ते मॅटर करत नाही. तर एक ही पद्धत झाली की तुम्ही रिटर्न करतानाच डिव घेतो एक, आणि त्या डिव मध्येच हे जे आहे आपला मॅप फंक्शन ते यूज करतोय. ठीक आहे. इधर हे करू शकतो, नाही तर याचा पण एक ऑल्टरनेटिव्ह आहे. ठीक आहे. याचा ऑल्टरनेटिव्ह काय? तर मी हे जे आहे पूर्ण रिमूव्ह केल्यापेक्षा एक काम करतो, हे रिमूव्ह करतो. ठीक आहे. रिमूव्ह केलं. काय रिमूव्ह केलं मी? आतलं फक्त ते जे मॅप फंक्शन होतं ते. ठीक आहे. इथे मी एक दुसरा ऍरे घेतोय, लेटेस्ट आहे नेम लिस्ट म्हणून. हा पण काय असणार आहे? अच्छा ठीक आहे. याचा टाईप सध्या नको डिक्लेअर करायला, त्याचा टाईप इश्यू देईल सध्या तरी. ठीक आहे. नेम लिस्ट घेतोय. नेम लिस्ट मध्ये काय येणार आहे? तर नेम डॉट मॅप अगेन नेम आणि रिटर्न करतो आपण H2 ऑफ नेम. आणि इथे रिटर्न करताना काय रिटर्न करायचं? तर नेम लिस्ट. दॅट्स इट. म्हणजे मी काय केलं, हे जे आतलं लॉजिक होतं ना मॅप वालं, ते फक्त वरती काढलंय. आणि आता हा एक फक्त जो असेल माझ्याकडे व्हेरिएबल, तो मी यूज केला. म्हणजे यानं काय झालं, थोडासा जो कोड झाला आपला तो क्लीन झाला. ठीक आहे. ऍज कम्पेअर टू डायरेक्टली युझिंग मॅप फंक्शन इनसाइड द रिटर्न फंक्शन, मी त्याला फक्त त्याचा कोड बाहेर काढला आणि एक ऍरे यूज केला इन्स्टेड ऑफ दॅट. अगेन इथे काय झालं?
नंबर ऑफ एलिमेंट्स तेच आहेत. आता मी त्यात एखादा ऍड करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर ती ऍड झाली. तर हे झालं तुमचं लिस्ट रेंडरिंग. लिस्ट रेंडर करताना तुम्हाला मॅप फंक्शनचा यूज करायचा आहे. ठीक आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मॅप मधून आय मीन सॉरी त्या ऍरे मधून एक एलिमेंट मिळेल. एक एलिमेंट काय असणार आहे? जर हा स्ट्रिंगचा ऍरे असेल तर स्ट्रिंग मिळेल. जर हा ऑब्जेक्टचा ऍरे असेल तर ऑब्जेक्ट मिळेल. ठीक आहे, आपण ऑब्जेक्टचा पण एक एक्झाम्पल घेऊन बघू. तर इच टाइम एक एलिमेंट, आणि त्या एक एलिमेंट सोबत तुम्हाला काय चेंजेस वगैरे करायचे असतील ते तुम्ही करू शकता. आणि ऍट द एंड तुम्ही त्या पूर्ण ऍरेला चेंज करून, मॉडीफाय करून, ट्रान्सफॉर्म करून नवीन ऍरे मध्ये स्टोअर करतात, आणि तो नवीन ऍरे आपण युज करतोय. ठीक आहे. हे समजलं की आपण मॅप फंक्शन यूज करणार आहोत फॉर लिस्ट रेंडरिंग. आता स्ट्रिंगचा ऍरे घेतल्यापेक्षा आपण काय करू, एक ऑब्जेक्टचा ऍरे घेऊ. लेट अस से आय विल क्रिएट अ न्यू फंक्शन, आय मीन न्यू कंपोनेंट, लिस्ट रेंडरिंग with objects डॉट tsx. खूप मोठे मोठे नाव घेतोय मी, सॉरी. मला नवीन नवीन जरा हार्ड जाईल. ठीक आहे, आता आपण इथे ऑब्जेक्ट घेऊ काही, जसं की कॉन्स्ट पर्सन्स घेऊ. पर्सन्स इज इक्वल टू ॲरे ऑफ समथिंग, नाही का? ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स. हा, तर त्यामध्ये असेल नेम, लेट अस से अश्विनी. एज असेल लेट अस से 18, आय डोंट नो एज किती आहे. आणि स्किल्स असेल HTML, लेट अस से आय डोंट नो स्किल्स वगैरे काय तर. आणि मी आयडी स्पेसिफाय करतो प्रत्येक ऑब्जेक्ट साठी. ठीक आहे, ID 1 आणि कॉमा. सेम आता मी काय करतो, कॉपी करतो अँड पेस्ट करतो. म्हणजे मला मल्टिपल इन्स्टन्सेस बनायचे ऑब्जेक्टचे. आय वॉन्ट मल्टिपल ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. सो लेट अस गो बॅक टू द टॉप. ID 2, हर्षा 19, स्किल फुल स्टैक. ठीक है. ID 3, रेशमा. एज लेट इट बी बूटस्ट्रैप. आई डोंट नो बूटस्ट्रैप शिकलेगा तुम्ही की नाही शिकले बूटस्ट्रैप. ID 4, श्रुतिका. रिएक्ट 5, वैष्णवी 20. ठीक आहे, आणि ही मन स्टॅक लेटेस्ट आहे. ठीक आहे, तर माझ्याकडे 5 ऑब्जेक्ट्स आहे, आणि त्या 5 ऑब्जेक्टची एक आपल्याकडे ॲरे आहे. त्या ॲरेचं नाव काय? पर्सन्स. ठीक आहे. आता मला काय करायचंय, त्या पर्सन्स ॲरेला इटरेट करायचंय, आणि प्रत्येक युजरचा जो काही नाव, एज आणि स्किल आहे ते प्रिंट करायचंय. तर ते कसं करणार आपण? पहिली गोष्ट तर इटरेट करायचंय. इटरेट करण्यासाठी पर्सन्स डॉट मॅप. ठीक आहे, इटरेशन सुरू. प्रत्येक वेळेला मला काय भेटेल? एक एलिमेंट. एक एलिमेंट काय असणार आहे? एक ऑब्जेक्ट. तर त्या एक ऑब्जेक्टला मी काय बोलतो? पर्सन. एक एलिमेंट म्हणजे एक ऑब्जेक्ट, एक ऑब्जेक्ट म्हणजे एक पर्सन. ठीक आहे. एक पर्सनचा मला डेटा भेटला. आता मला काय करायचंय? त्याला ट्रान्सफॉर्म करायचंय. कसं करणार ट्रान्सफॉर्म? लेटेस्ट मी एक H5 टॅग घेतो. नो, H5. अरे यार, उलट झालं का? आणि तरी तो माय नेम इज, काय नेम आहे तर पर्सन डॉट नेम. ठीक आहे.
आय एम किती इयर्स ओल्ड, तर पर्सन डॉट एज किती असेल तेवढं मी इयर्स ओल्ड आहे. आणि आय हॅव पर्सन डॉट स्किल्स स्किल्स. आता हे दिसताना कसं दिसेल तुम्हाला सांगतो मी. बट हे समजलं की आपण काय केलं, त्या मॅपला सॉरी त्या पर्सन्स ॲरेला इटरेट केलं आणि त्याला आपण कुठे करू आता, स्टोअर कुठे का ठिकाणी. तर लेट अस से लेट पर्सन लिस्ट. ठीक आहे. आणि या पर्सन लिस्टला आपण काय करू तर एंटर करू. अँड वी हॅव टू यूज इट इन ऍप कंपोनंट. सो विथ ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. इथे कोड मध्ये काही इश्यू, सॉरी नॉट हिअर, हिअर या कोड मध्ये काही इश्यू का पहिले ते सांगा. आउटपुट नंतर बघू आपण. एनीवन हॅव्हिंग एन इश्यू इन दिस कोड? No, sir. Okay, cool. Now let's get back to our output. See, my name is Ashwini. I'm 18 years old and I have HTML skills. My name is Arsha. I'm 19 years old. I have full stack skill. म्हणजे आपण काय केलं आता, त्या लिस्टला रेंडर केलं, मॉडिफाय केलं, प्रिंट केलं. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू रेंडर अ लिस्ट. पण इथे ना एक इश्यू आहे. इश्यू इन द सेन्स एव्हरीथिंग इज फाईन, बट एकच मिनिट हो. आपण हे चेंज करू शकतो ना की कुठे दाखवायचे. येस, नॉट हिअर. कन्सोल मध्ये बघा एक इश्यू आहे. ही स्क्रीन दिसते ना ब्राउझर वाली, Yes, sir. ती वॉर्निंग आली एक की ईच चाइल्ड इन लिस्ट शुड हॅव अ युनिक की प्रॉप. म्हणजे काय, प्रत्येक चाइल्डला, लिस्ट मधल्या चाइल्डला एक युनिक की प्रॉप पास करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, म्हणजे आपण एक काम करू. प्रॉप आपण कशाला पास करतो, कंपोनंटला, राईट. सो वी विल मॉडिफाय दिस कोड. ठीक आहे, अ लिटिल बिट. आपण एक कंपोनंट बनवू सरळ सरळ, पर्सन नावाचा. ठीक आहे, पर्सन डॉट टी एस एक्स. ठीक आहे. आता हा पर्सन नावाचा ऑब्जेक्ट कंपोनंट जो असेल तो रिस्पॉन्सिबल असेल टू रेंडर द लिस्ट. ठीक आहे. म्हणजे त्या लिस्टमध्ये काय जे मॉडिफिकेशन करायचं असेल ते काम कोणाचं, तर या पर्सन नावाच्या कंपोनंटचं. ठीक आहे. सो व्हॉट वी विल डू इज, हा हे जे आपण केलंय ना, हे आपण इत- म्हणजे हे लॉजिक आपण इथून काढतोय. ठीक आहे, हे मी इथून लॉजिक काढलं, पर्सन्स मध्ये मी ते लॉजिक टाकतो. ठीक आहे. आता हे बोलतो की पर्सन नावाचं काहीच नाहीये, सो आपण त्याला पर्सन पास करू. बघा, एखाद्या कंपोनंटला यूज कसं करायचं, तर त्याला HTML एलिमेंट सारखं यूज करायचं. तर पर्सन नावाचा आहे आपल्याकडे कंपोनंट, तर आपण स्लॅश डॉट स्लॅश पर्सन म्हणजे काय, तर सेम फोल्डर मध्ये पर्सन नावाची एक फाईल आहे तीच, त्यामधून आपण ते घेतोय. ठीक आहे, वरती इम्पोर्ट झालं असणार आता ते. सी, इम्पोर्ट पर्सन फ्रॉम पर्सन. ठीक आहे. आणि त्याला आपण सेल्फ क्लोजिंग टॅग मध्ये यूज करू आणि त्याला काय पास करू, पर्सन पास करू. ठीक आहे. ते काय बोलते, कॅन नॉट फाइंड नेम पर्सन. ठीक आहे. तर आपण त्याला पर्सन पास करू, म्हणजे पर्सन इथे आला पाहिजे प्रॉप्स मध्ये, पर्सन. ठीक आहे. आणि आता काय बोलते हे, हॅज टाइप एनी. ओके, ॲज ऑफ नाऊ दिस इज युअर टाइप. इथे त्याला द्यावं पण लागेल ना, नेम, स्ट्रिंग, एज, नंबर, स्किल्स. हे पण काय असेल तर स्ट्रिंग असेल. ठीक आहे. तर पर्सन एक ऑब्जेक्ट आहे, त्याच्यात तीन गोष्टी आहे, नेम, एज आणि स्किल्स. ठीक आहे.
सो बट वी विल डू इज वी विल पास द प्रॉप्स. आता प्रॉप्स पास करताना कसं पास करायचं, जसं आपण नाव तिकडे दिलंय. एक सेकंड होल्ड करा. हा, तर प्रॉप्सचं आपण जे नाव ठेवलं विच इज पर्सन, तेच नाव आपण इकडे देऊ. पर्सन नावाचा प्रॉप पास करतोय आपण, आणि त्या पर्सन नावाच्या प्रॉपची व्हॅल्यू काय, तर हा जो पर्सन असेल तो. ठीक आहे. सध्या तुम्हाला नावामध्ये थोडासा इश्यू होऊ शकतो. ठीक आहे. डोंट गेट कन्फ्युज. पर्सन. ठीक आहे. आता लेट मी चेक की काय इश्यू बोलतोय हा, की नॉट असेबल टू. ओके कुल. याला आयडी पण आहे नाही का, आपण आयडी दिलीच नाही. आयडी नंबर. आता काय इश्यू बोलतोय. ओके, प्रॉपर्टी पर्सन डज नॉट एक्झिस्ट ऑन टाइप दिस टाइप पर्सन इज नॉट असेबल टू टाइप. ओके. ठीक है, लेट मी जस्ट चेक विथ this. We create an interface for this. Person object. Oh, sorry. Don't want this. Don't want this as well. ठीक है. Name, ID, name, age, and skills. And we need this as the type. ठीक है. Also here, this person will be of type. Okay, I'll copy this thing. Let me just check if I'm able to do this. Okay, wait. इथे गिव मी फ्यू सेकंड्स. ठीक आहे. पर्सन अरे, आता काय बोलते, पर्सन ऑब्जेक्ट नाही का. ओके. ओके, काय बोलतात एलिमेंट अरे इज नॉट असाइनेबल टू टाइप पर्सन ऑब्जेक्ट. ओके. अरे ठीक आहे. नाउ इट इज ओके. ओके. नाउ दिस इज ओके. ओके, सॉरी वी आर रिटर्निंग एलिमेंट राईट. सो हा असेल एलिमेंट टाईपचा HTML एलिमेंट. आता काय प्रॉब्लेम आला एलिमेंट एलिमेंटचे. जस्ट लीव द टाइप्स. याचं काय म्हणणं आहे, टाइप पर्सन ऑब्जेक्ट नॉट सपोर्ट टू पर्सन ऑब्जेक्ट. ठीक है. वेट. लुसम चैट जीपीटी. फंक्शनल कंपोनेंट. पेज बनवला मैं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला टाइप देऊन बघू शकतो आपण.
person of this is not parameter, buddy. This is not parameter. Type person object is not person object. Okay, ठीक है. Let us see what ChatGPT says. Okay, my component props of type person object. Let us see if this works. Interface, my component props. ओके 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 गेटिंग बैक टू ChatGPT अगेन. क्या बोलते थे? पर्सन पाहिजे, पर्सन ऑब्जेक्ट पाहिजे. ओके ठीक आहे. तर आय एम गेटिंग इथे एक पर्सन येईल, त्याचा टाईप असेल पर्सन ऑब्जेक्ट. ठीक आहे, आणि तोच असेल आपला. त्यांनी टाईप मस्त दिली बाकी. माय कंपोनंट प्रॉप्स इक्वल टू दिस रिएक्ट डॉट एफ सी माय कंपोनंट प्रॉप्स. आता काय इश्यू आहे? आता बोलतोय की जैसे अरे थांब बाबा. JSX एलिमेंट इज नॉट असेनेबल टू टाइप माय कंपोनंट प्रॉप्स. टाइप ऑफ पैरामीटर पर्सन एंड प्रॉप्स आर इनकम्पैटिबल. बट डू वी हैव समथिंग हियर? Everything gone, everything gone, everything gone. Cool. Okay, now let us see the output. Do we have something here? Everything okay? Yes. See, the issue is I have done this thing before, but with JSX, and this is TSX. So every time TypeScript need types, implicitly तो काहीतरी भलता टाईप घेतो आणि त्याने compatibility जास्त ती कमी होते. So we have to give type to each and everything. आता इथे आपण चेंज काय केलं मी ते पण सांगतो. ठीक आहे, तो बोलतो की ह्याचा टाईप म्हणजे आपण जेव्हा प्रॉप्स पास करतोय आणि इथे जे प्रॉप्स आपण घेतोय, ठीक आहे, या दोघांचा टाईप सेम नाहीये. सो एक्सप्लिसिटली तुम्ही त्याला टाईप द्या. तर त्यासाठी आपण इथे काय केलं, ह्या म्हणजे हा जो पर्सन आहे त्याला पण टाईप देऊन टाकला की एक एक एलिमेंट जो येतोय त्या ऍरे मधून त्याचा टाईप काय आहे, तर पर्सन ऑब्जेक्ट हा त्याचा टाईप आहे. ठीक आहे. आपला जो तो कंपोनंट बनवला आपण नवीन, तिथे मला पण सांगितलंय की येणारा जो टाईप असेल म्हणजे प्रॉप्स जे असतील माझे, ते प्रॉप्सचा ही पद्धत असायला पाहिजे. म्हणजे त्यात एक पर्सन नावाचा प्रॉप येईल, त्याचा टाईप असेल पर्सन ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर आपण त्या प्रॉप्सला माय कंपोनंट प्रॉप्सला डिस्ट्रक्चर केलंय. बघा, ऑब्जेक्ट डिस्ट्रक्चरिंग केलंय आणि इथे त्याला स्पेसिफाय केले की हा या टाईपचा येणार आहे ऑब्जेक्ट आपल्याकडे. ठीक आहे, पर्सन टाईपचा. नवीन नवीन थोडंसं वाटेल. ठीक आहे. इट विल टेक टाइम टू गेट यूज टू विथ दिस. ठीक आहे. JSX मध्ये खूपच जास्त सिंपल आहे. यू डोंट हॅव टू वरी एनिथिंग. फक्त कोड लिहा अँड टाईप चेकिंग वगैरे काय नसते. सो थोडासा इझी जातो. हे थोडंसं हार्ड आहे, किंचित, जास्त नाही. बट ठीक आहे, मॉरल ऑफ द स्टोरी इज की एक लिस्ट आहे आपल्याकडे, लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. त्यापैकी आपण म्हणजे त्या लिस्टला आपण इटरेट केलं आणि जो काय एलिमेंट मिळाला आपल्याला, एक एलिमेंट, तो आपण या पर्सन कंपोनेंटला पास केला. त्या पर्सन कंपोनेंट मध्ये काय झालं, त्या पर्सन कंपोनेंटना काय रेंडर करायचं ते ठरवलं. ठीक आहे. कुठे रेंडर करायचं ते आपण आपल्या याच्यात रेंडर करू. म्हणजे इच टाइम आपण त्या कंपोनेंटला रियूज करणार आहोत. ठीक आहे. दॅट्स इट. आता अगेन आपला जो जो इश्यू होता
हा वाला मी जर रिफ्रेश करतो, ठीक आहे, क्लीन करून थोडस रिफ्रेश केलं की each चाइल्ड इन द लिस्ट शुड हॅव अ युनिक प्रॉप. तर तो युनिक प्रॉप आहे आपला की प्रॉप. ठीक आहे, इथं आपण पास करू की, जो की असणार आहे एक युनिक व्हॅल्यू. ठीक आहे, समथिंग युनिक. आता मी युनिक लिहिले असं इथे. तर यात काय होतं, प्रत्येक प्रत्येक एलिमेंट म्हणजे प्रत्येक ह्या एलिमेंटला आपण पास करणार आहोत टू दिस कंपोनंट. प्रत्येक एलिमेंटला आपण पास केलं टू पर्सन कंपोनंट. त्या पर्सन कंपोनंट मध्ये आपण एक प्रॉप पास केला युनिक. प्रत्येकाला हा युनिकच जाईल, म्हणजे एक जाईल काहीतरी. सपोज मी एक्स वाय झेड केलं, एक्स वाय झेड, तर हा की प्रॉप काय असेल, प्रत्येक एलिमेंट साठी एक्स वाय झेडच, त्यात काही चेंजेस नाही होणार. आपल्याला काय करायचंय, आपल्याला आता सी मी इथे परत बघतो रिफ्रेश करून, तर एरर जाणार नाही. कारण इथे काय बोलतो, एन्काउंटर्ड टू चिल्ड्रन विथ सेम की एक्स वाय झेड. ठीक आहे, की शुड बी युनिक सो दॅट कंपोनेंट्स मेंटेन देअर आयडेंटिटी अक्रॉस अपडेट्स. आता हे थोडस इझी करून सांगतो. इच टाइम तुम्हाला की काय असायला पाहिजे, फक्त युनिक पास करायची आहे. आता आपल्या या ऑब्जेक्टच्या ऍरे मध्ये आयडी नावाची एक अशी फील्ड आहे जी युनिक आहे. खरं तर नाव पण युनिकच आहे, बट स्टील आयडी आय कॅन टेक ॲज युनिक. सो पर्सन डॉट आयडी. आय विल रिवाइज दिस थिंग बिफोर द लेक्चर गेट्स ओव्हर. ठीक आहे, सो डोंट गेट कन्फ्युज. आयडी एक अशी फील्ड आहे जी की युनिक आहे. आता आपण जाऊन बघू शकतो, एकदा मी रिफ्रेश करतो याला. सी, नो एरर ॲट ऑल. ठीक आहे, नो एरर, नो वॉरिंग, नथिंग. आता मी इथं जर नेम जरी पास केलं, पर्सन डॉट नेम, ठीक आहे, जरी पास केलं तरी चालेल, कारण कोणाचंच नाव सेम नाहीये. जर एखाद्या ठिकाणी, वैष्णवीच्या ठिकाणी अगेन अश्विनी जर आली असती, अश्विनी, अरे यार स्पेलिंग चुकलं, अश्विनी जर आली असती, तर काय झालं असतं, तिथे एरर आला असतं की दोन चिल्ड्रनला सेम की आहे अश्विनी नावाची. ठीक आहे, विच इज नॉट सो गुड. पण त्या की प्रॉपचा फायदा काय? ठीक आहे, रिफ्रेश करून बघा, काही एरर नाही. की प्रॉपचा फायदा असा आहे की तुमच्याकडे 5 एलिमेंट आहेत. ठीक आहे, आता या 5 एलिमेंट मध्ये मी शेवटी एखादी एलिमेंट ऍड केली, तर ते काय करतं, दोन लिस्ट मध्ये कंपॅरिझन करतं. ठीक आहे, आय गिव्ह यू अन आयडिया हे कसं करतं. सो लेट अस जस्ट से की एच टू टॅग मध्ये नेम आहे. नेम काय, पहिले तर अश्विनी होतं. ठीक आहे, H2 टॅग क्लोज. दुसरं होतं H2 मध्ये लेटेस्ट से हर्षा. ठीक आहे, आणि अगेन H2 क्लोज. तिसऱ्यामध्ये होतं, कोण होतं थर्ड मध्ये, श्रुती गवते आय गेस. ठीक आहे, अज्युम करा की हे आपल्या त्या ऍरे मधल्या ह्या 3 एलिमेंट्स आहेत. म्हणजे ठीक आहे, ऍरे मध्ये 3 एलिमेंट. या ऍरे मध्ये जर मी एखादा एलिमेंट ऍड केला, ठीक आहे, एलिमेंट ऍड करेल तो कुठे जाईल, तो शेवटी जाईल. सो H2 मध्ये सपोज इथे मी एखादी नवीन एलिमेंट ऍड केला, तर रेशमा ऍड केला फॉर एक्झाम्पल, तर काय होईल, नवीन एक रेंडर मध्ये या सगळ्या गोष्टी परत बनतील. अरे यार हार्ड जाईल नाही का थोडासा आता. ठीक आहे, नो इश्यूज. नाही हार्ड जाईल, थांबा मी पेंट मध्ये सांगतो. पेंट मध्ये थोडंसं इझी आहे. हम्म, अरे ये ना, एक मिनिट द्या फक्त. अरे काय नखरे यार याचे. नॉट रिस्पॉन्डिंग, या.
ठीक आहे. आणि इथे कन्सोलॉस. एक सेकंड हो. अरे काय झालं याला. पागल झाला यार एक पेंट. तर ही एक लिस्ट होती, त्यात आपण एक एक एलिमेंट ऍड केला. ठीक आहे, तर तो एलिमेंट म्हणजे आता बघा करंट रेंडर आणि नेक्स्ट रेंडर मध्ये काय फरक असेल. तर करंट एलिमेंट हे तीन, नेक्स्ट रेंडर मध्ये काय होईल, चार गोष्टी येतील. ठीक आहे. अश्विनी, हर्षा, श्रुतिका आणि रेश्मा. आता रिएक्ट ऍप्लिकेशन काय करतं, कंपॅरिझन करतं बिटवीन एलिमेंट्स. ठीक आहे, पहिलं कंपॅरिझन याच्यामध्ये होईल, दुसरं कंपॅरिझन होईल इथे, तिसरं होईल इथे, आणि चौथं समजेल त्याला की यार ही गोष्ट नवीन आहे, ती आपण ऍड करायला पाहिजे. म्हणजे काय होईल, फक्त एवढा जो पार्ट असेल लिस्टचा, तो फक्त काय होईल, अपडेट होईल, री रेंडर होईल. ठीक आहे. जर इन केस मी हे रेशमा जे नाव आहे ते लिस्टच्या टॉपवर ऍड केलं, तर काय होईल, तर काय होईल, एक मिनिट. कॅन वी मूव दिस थिंग अ लिटल बिट. सपोज करा की हे रेशमा नाव वरती आलंय. ठीक आहे, आता काय होईल, पहिल्यापासून एक पण एलिमेंट तुमचा, अरे यार हे काय झालं, लँग्वेज होतं ना का, एक पण एलिमेंट जो असेल तो मॅच नाही करणार. म्हणजे पहिलं नाव रेश्मा आहे, इकडे वर पहिलं नाव अश्विनी होतं, सेकंड नाव अश्विनी आहे, तिथे नाव सेकंड हर्षा होतं, थर्ड नाव हर्षा आहे, तिथे थर्ड नाव श्रुतिका होतं, आणि फोर्थ नाव श्रुतिका. इथे सगळं चेंज होत गेलं. इथे काय फक्त एकच चेंज आहे, हा वाला रेशमाचा. तर रिॲक्ट काय करेल, जर त्याला की प्रॉप नसेल, तर तो असा इंटरप्रेट करेल की सगळाच ॲरे नवीन आहे. तो हे ना बघणार की ही वाले जो म्हणजे हे जे एलिमेंट आहेत, जसं की अश्विनी झालं ऑलरेडी होतं, हर्ष झालं ऑलरेडी होतं, परत श्रुतिका पण ऑलरेडी होती, नवीन फक्त त्या एलिमेंट मध्ये म्हणजे त्या ॲरे मध्ये हे फक्त नवीन आहे, तो असं बघणार नाही. जर त्यात की प्रॉप टाकला नाही तर. जर की प्रॉप मी त्यात टाकला, तर काय होईल, तो फक्त बघेल की यार बाकीचे एलिमेंट्स जे आहेत ते मॅच करतात. ठीक आहे, बाकीचे एलिमेंट्स मॅच करतात, जसं की हा झाला, हा झाला आणि हा झाला, ते मॅच करतात, फक्त एक त्यात एलिमेंट नवीन आहे, आणि फक्त त्यालाच काय करायचं, री रेंडर करायचं. ठीक आहे. हे रेड झालं, हे ऍक्च्युली ग्रीन पाहिजे होतं. म्हणजे काय, जर तुम्ही की प्रॉप पास केला विथ युनिक आय डी, तर फक्त जो चेंज्ड एलिमेंट असेल त्यातच री रेंडर होईल, जे एक्झिस्टिंग एलिमेंट असतील त्यात री रेंडर होणार नाही. ठीक आहे. जर की प्रॉप पास नाही केला तर सगळेच एलिमेंट री रेंडर होतील, ते एलिमेंट सगळे नवीन असो की सगळे जुने असो. ठीक आहे. तर हा फक्त त्याचा फायदा आहे. ठीक आहे. तर आपला आजचा जो टॉपिक होता लिस्ट रेंडरिंगचा, तो झालेला आहे. मी फक्त कोड फक्त आता परत रिवाइज करतो. ठीक आहे.
तर ज्यांना ज्यांना कोड समजला नसेल ते फक्त एकदा इथे लक्ष द्या. ठीक आहे. तर एक ऍरे घेतला आपण. ठीक आहे. आता ऍरे काय होता काय नव्हता सोडून द्या. त्या ऍरेला आपण टाईप दिला पर्सन ऑब्जेक्टचा ऍरे. पर्सन ऑब्जेक्ट काय? तर एक असा ऑब्जेक्ट ज्यात चार गोष्टी आहे: आयडी, नेम, एज, स्किल्स. फॉरगेट अबाउट इट. ठीक आहे, फक्त तो आहे. आपण काय केलं आता, त्या ऍरेला इटरेट केलं. ठीक आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला एक एलिमेंट मिळेल. एक एलिमेंट मिळाला पर्सन नावाचा. त्याचा टाईप काय असेल? म्हणजे जर आपला ऍरे पर्सन ऑब्जेक्टचा ऍरे आहे तर त्यातला एक एलिमेंट काय असेल तर पर्सन ऑब्जेक्ट असेल. ठीक आहे. जर आपला ऍरे नंबरचा ऍरे असता तर एक एलिमेंट काय असता? नंबर असता. जर आपला ऍरे स्ट्रिंगचा ऍरे असता तर आपला एक एलिमेंट काय काय भेटला असता? तर स्ट्रिंग भेटला असता. तसंच एक एलिमेंट पर्सन ऑब्जेक्ट टाईपचा. ठीक आहे. तर त्या पर्सनला म्हणजे त्या एका एलिमेंटला आपण दुसऱ्या एका कंपोनेंटला पास करणार आहे ऍज प्रॉप. तर त्या कंपोनेंटचं नाव आपण ठेवलं पर्सन. ठीक आहे. थोडंसं नावाचं कन्फ्युजन होईल, आय नो, पण तरी गेट युज टू इट. पर्सन नावाचा कंपोनंट आहे हा. ठीक आहे. त्याच्या एका प्रॉप मध्ये त्याला पण एक प्रॉप पास केला पर्सन नावाचा, आणि त्याला हे जे पर्सन आहे ते पास केलं. इथे मी P1 करू शकतो. ठीक आहे, काही फरक पडणार नाही. इथे फक्त मला P1 करावं लागेल. आता मे बी तुम्हाला समजण्यास थोडं इझी जाईल. हे जे P1 भेटलं मला इथे, ते मी पास केलं. इथे तर पूर्ण ऑब्जेक्ट पास केला आणि इथे फक्त त्याची की पास केली, म्हणजे आयडी पास केली. ठीक आहे. तर जस्ट फॉरगेट अबाउट की, फक्त पर्सन लक्ष द्या. पर्सन नावाचा प्रॉप आहे, त्याला आपण एक एलिमेंट पास केला, पूर्ण ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता पास केल्यानंतर काय होतं, जे आपण बेसिक लॉजिक पहिले लावलं होतं की माय नेम इज दिस, माय नेम इज अँड माय एज इज व्हॉट एव्हर, माय स्किल्स इज व्हॉट एव्हर, ते फक्त एंटर करायचं होतं, रिटर्न करायचं होतं. ते इथे झालेलं आहे. आणि हे जे वरचे इंटरफेस तर तोच इंटरफेस जो ते तिथे आहे. हे काय आहे? तर याला बोलतात जेनेरिक्स. जेनेरिक्स इन द सेन्स, मी सांगतोय की हे पर्सन नावाचा जो कंपोनंट आहे त्याचा टाईप काय? रिएक्ट डॉट फंक्शनल कंपोनंट. आणि त्याचा टाईप काय म्हणजे त्याला काय भेटणार आहे? तर त्याला हे भेटणार आहे ऍज अ प्रॉप्स. माय कंपोनंट प्रॉप्स नावाचा प्रॉप्स. आता म्हणजे ते हे नाही जरी टाकलं तरी पण चालेल. मग डायरेक्टली तिथे हे जर टाकलं असतं की लेट अस से पर्सन भेटेल ऑफ टाईप पर्सन ऑब्जेक्ट, तरी पण चालेल. ठीक आहे. तर त्याला पर्सन नावाचा ऑब्जेक्ट भेटला आणि आपण तेच ऍज इट इज रेंडर केलं इथे. ओके. अँड ठीक आहे. याने काय रिटर्न केलं? याने हे रिटर्न केलं इच टाइम. 5 वेळा आपण त्याला कॉल केलं, 5 वेळा त्याने हे रिटर्न केलं. आणि ते स्टोअर कुठे होईल? आता इथे स्टोअर होईल पर्सन लिस्ट मध्ये. आणि ऍट दी एंड ती पर्सन लिस्ट आपण काय केली? रेंडर केली ह्याच कंपोनंट मध्ये. बोल हर्षा, इश्यू आहे? येस सर. सर आपण ह्याच्यामध्ये म्हणजे लिस्ट रेंडरिंग विथ ऑब्जेक्ट मध्ये हम्म, आपण एक इंटरफेस पर्सन ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, राईट? बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यांचे आपण टाईप घेतलेत. एका तर एलिमेंटचा मग टाईप, हा आपण म्हणजे ह्या ऍरे मधल्या एका एलिमेंटचा टाईप. म्हणजे हा एक एलिमेंट असेल, त्यात काय काय असणार आहे? येस तर आयडी, नेम, एज अँड स्किल्स. ओके, नेक्स्ट. येस येस येस. तर मग सर आपण तो पर्सन डॉट टी मध्ये TSX मध्ये परत TSX तेच मध्ये, का घेतलंय? कारण हा पर्सन ऑब्जेक्ट आपल्याला तिकडे ऍक्सेसिबल नाही. जर मला तसं करायचं असेल तर मला त्याला एक्सपोर्ट करावं लागेल इथून, किंवा एका सेपरेट फाईल मध्ये मला त्याला घ्यावं लागेल. लेटेस्ट कंपोनंट्स नावाची मी जी फाईल फोल्डर बनवलं होतं ना, तसंच मी काय करतो, एक मॉडेल्स किंवा इंटरफेस नावाचा बनवतो. ठीक आहे, इंटरफेस ओके, म्हणून मग ते बनवतो. जे आपण पर्सन मध्ये सगळ्या गोष्टी केल्या त्या आपण एकाच फाईल मध्ये नाही करू शकत का? करू शकतो, पण चांगलं असतं की सगळं एका ठिकाणी नाही करायला पाहिजे आपण. ठीक आहे. कारण जर फाटलं तर सगळीकडेच फाटून जाईल. म्हणजे कोड जो आहे आपला ते मॉड्युलराइज करायचा आहे. ठीक आहे. मी काय करतो, इंटरफेस मध्ये एक फाईल बनवतो, पर्सन इंटरफेस. ठीक आहे, .ts. आता हा TSX नसेल,
एंड लेट अस से इसको एक्सपोर्ट करते हैं, एक्सपोर्ट। आता आपण इथे काय करू शकतो, त्याला इम्पोर्ट करू शकतो, इम्पोर्ट पर्सन ऑब्जेक्ट। ठीक आहे, आता हा इथेही यूज होऊ शकतो आणि इथे सुद्धा यूज करू शकतो आपण त्याला। एक सेकंड। ठीक आहे, एका ठिकाणी बनवला, मल्टिपल ठिकाणी यूज केला। गुड ऑब्झर्वेशन, गुड ऑब्झर्वेशन। आणि हे जे बोलले ना तो आता, की एकाच फाईलमध्ये करू शकतो आज ऑफ ना आपलं लॉजिक छोटं आहे, ठीक आहे। जसं लॉजिक वाढेल ना, तर ते एका फाईलमध्ये मॅनेज करणं थोडंसं हार्ड जाईल, ठीक आहे। कारण लेंथ ऑफ कोड वाढेल, कोडची लेंथ जशी वाढेल तसं त्याचं वाचणं, रिडेबिलिटी कमी होऊन जाते, ठीक आहे। बेटर आहे की एक कोड, म्हणजे एक लॉजिक सेपरेट, दुसरं लॉजिक सेपरेट, थर्ड लॉजिक सेपरेट। म्हणजे लॉजिक सेपरेट केल्यानंतर काय होतं, रिडेबिलिटी कोडची वाढते, कोडची क्वालिटी वाढते, अँड जर काही इश्यू आला तर ते फाइंड आउट करणं सोपं जातं। आणि कंपोनंट बनले त्यासाठी की एकच काम जर मल्टिपल टाइम करत असेल, जसं आता हा कंपोनंट काय करतो आपण, आपण ह्या कंपोनंटला किती वेळा कॉल केले बघा, ह्या ॲरे मध्ये किती ऑब्जेक्ट आहे, 5 ऑब्जेक्ट आहे, तर त्या कंपोनंटला आपण 5 टाइम्स यूज केले, ठीक आहे। करू शकतो आपण एकाच फाईलमध्ये, पण करायला नाही पाहिजे। एनी अदर डाऊट? ओके, I'll stop recording now.